बेलगाम महानगर पालिका में पिछले मंगलवार से महानगर पालिका के पदाधिकारी और कर्मचारी कर्नाटक के अंदर फ्रीडम पार्क के अंदर जो अपनी मांगनी के लिए उन्होंने जो धरना किया है, उस धरना को सपोर्ट करने के लिए महानगर पालिका में पिछले 1984 से मेयर, डिप्टी मेयर और कारपोरेटर इनकी एक संगठना बांधकर हम 180 कारपोरेटर यहाँ पर इस संगठन के जरिए आज महानगर पालिका के जो कर्मचारी धरना को बैठे हैं अपनी विविध मांगे के लिए, उनको सपोर्ट करने के लिए आज हम यहाँ पर बेलगाम में महानगर पालिका के जो कर्मचारी संगठनों को सपोर्ट करने के लिए हम एक्स कारपोरेटर एसोसिएशन संगठन की तरफ से उनको हम सपोर्ट करने के लिए यहाँ पर आए हैं। और सरकार को विनती करते हैं हम कि आने वाले दिनों में उनकी जो मांगे हैं वो मांगों को विचार कर मंजूर करना, ताकि महानगर पालिका का कामकाज अच्छी तरह से चले। अगर कर्मचारी लोग यहाँ पर कर्मचारी लोग अपनी मांगों के लिए यहाँ पर बैठेंगे तो बेलगाम की जनता को तकलीफ होगा, तो सरकार इसका पूरे से पूरा ख्याल करके बेलगाम की जनता को तकलीफ न हो, इसके लिए सरकार इस जो संगठन के जो स्ट्राइक को लोग बैठे हैं उनका ऊंचे दौर पर इसका विचार विमर्श करके ये सुलझाने की कोशिश करना, इसी में सरकार से विनती करता हूँ। बेळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेच्या वतीनं बेळगाव महानगरपालिकेच्या समोर अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्गांचं त्यांच्या विविध मागण्यासाठी जे आंदोलन आणि धरणे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी माजी नगरसेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक सरकारने विचार करावा आणि ज्या पद्धतीने बेळगाव महानगरपालिकेचं वैभव आहे, अधिकारी आणि कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी मिळून जे काम करतात याच्या माध्यमातून की बेळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांना पाठिंबा द्यावा आणि ह्या पाठिंब्यावर कर्नाटक सरकारने त्यांचा विचार करावा आणि या विचारामध्ये परत त्यांना जर आंदोलन भविष्यामध्ये उभं करायचं असेल तर निश्चितपणे आम्ही त्यांच्या संघटनेच्या पाठीमागे राहू आणि सरकारला विनंती करतोय की ताबडतोब तुम्ही ते मान्य करावं। ನ್ಯಾಯಬದ್ಧವಾದ ಬೇಡಿಕೆಗಳ ಸಲುವಾಗಿ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಏನು ಹೋರಾಟ ಎಲ್ಲ ಹತ್ತು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗಳು ಏನು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾವೆ, ಅವು ಬೇಡಿಕೆಗಳು ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿದ್ದಾವೆ। ಅದು ಕಾರ್ಮಿಕರ ಹಿತರಕ್ಷಣೆಯ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ। ಇಂಥ ಒಂದು ಹೋರಾಟದ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಗೆ ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಫಾಯಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಕಾವಲು ಸಮಿತಿ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಬೆಂಬಲ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅವರ ನ್ಯಾಯಪರ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಒತ್ತಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। 8ನೇ ತಾರೀಕಿಂದ ಏನು ಬೆಂಗಳೂರೊಳಗೆ ಈ 10 ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯವರು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮಹಾನಗರ ಸಭಾ ಮಾಜಿ ಸದಸ್ಯರ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅವರಿಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಬೆಂಬಲವನ್ನು ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ಅವ್ರು ಏನು ಬೇಡಿಕೆಗಳದಾವ ಅವನು ಸರ್ಕಾರ ಬೇಗನೆ ಈಡೇರಿಸಬೇಕು। ಅವರು ಯಾವುದೇ ಹೋರಾಟಕ್ಕೂ ನಮ್ಮ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಬೆಂಬಲವನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ।